दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वामी विवेकानंद नागरिक सेवा समिती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 30व्या विवेकानंद व्याख्यानमालेच्या निमित्ताने दर्यापूर तालुक्यामधील शेतकरी, शेतमजूर व कामगार वर्गाच्या सर्वकष प्रबोधनासाठी महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध हास्यकवी मिर्झा रफी अहमद बेग यांच्या व्याख्यानाचे तृतीय पुष्प कवितेमधून सामाजिक प्रबोधन या विषयावर मातोश्री श्रीमती गंगाबाई विठ्ठलराव काठोळे यांचे स्मरणार्थ प्राचार्या शोभा रोकडे यांच्या सौजन्याने कृषी भवन अकोट रोड दर्यापूर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या तालुक्यातील नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसं हे वाटणं सुरू केलं होतं आणि आता मग ते सेंद्रिय खत टाका, त्याच्यासाठी आता शेती आपली तयार झाली। तर हे गव्हर्नमेंटनं एवढं मोठं बनवलं शेतकऱ्याला, मग कोणतंही गव्हर्नमेंट असो ते, सध्याच्या बीजेपी गव्हर्नमेंटबद्दल नाही बोलत, हे त्याच्यावरचा कळस आहे, पण पाय आता काँग्रेस आहे तुम्हाला सांगतो। ते मी हळूहळू सांगतो। एक विरोध असा आलता पेपरात की एक माणूस म्हणजे एक साहेब एका शेतकऱ्याच्या घरी गेला, चाल बरोबर तो पीक दाखव बरोबर मी सर्वे करायला आलो। मग हे दोघं जण शेतात गेले, वावरात गेले। यावेळी कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते हास्यकवी मिर्झा रफी अहमद बेग, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, बाजार समितीचे उपसभापती राजू कराळे, या कार्यक्रमाचे सल्लागार प्रकाश कुटाफळे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक ईश्वर बुंदिले, स्वामी विवेकानंद नागरिक सेवा समितीचे अध्यक्ष अनिल भारसाकळे, बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे, बाजार समितीचे संचालक गजानन देवतळे, भारत आठवले, राजेश राठी, आसिफ खान, खरेदी विक्री संघाचे संचालक दिनकर गायगोले, सुशील गावंडे, नितेश वानखळे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आतिश शिरभाते, साहेबराव जामनिक, पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत।